नमस्ते. साठीनंतर नक्की खा हा पदार्थ 24 तासात पायातील जबरदस्त ताकद. वय 60च्या पुढे सरकलं की अनेकदा आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना खुर्चीतून उठताना, 2 पावलं चालताना किंवा पायऱ्या चढताना खूप त्रास व्हायला लागतो. मनात नेहमी तोल जाण्याची भीती असते. आयुष्यभर ज्या पायांनी आपल्याला संपूर्ण जग फिरवलं, तेच पाय साठीनंतर अचानक साथ सोडायला लागतात, तेव्हा मनातून खचल्यासारखं वाटतं. मनात एकच हुरहुर असते, काय केलं म्हणजे या पायांमध्ये आधीसारखी लोखंडी ताकद येईल आणि आपल्याला कोणाचा आधार घ्यावा लागणार नाही. जर तुमच्या घरात सुद्धा कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल किंवा तुमचं वय 60 पार असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अमृत ठरणार आहे. मित्रांनो, आज आपण कोणत्याही महागड्या औषधाबद्दल किंवा टॉनिकबद्दल बोलणार नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यात नकळत होणाऱ्या चुका आणि आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असे 7 अगदी साधे, सोपे आणि खात्रीशीर नाश्त्याचे पर्याय आणि मोलाच्या सवयी पाहणार आहोत, जे 60 नंतरही तुमच्या पायांची ताकद लोखंडासारखी मजबूत ठेवतील. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे स्वतःचे आरोग्य आणि पायांची ताकद पुन्हा मिळवायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साठीनंतर पाय अचानक कमजोर का होतात? वय 60 पार झाल्यावर पायाचे स्नायू नैसर्गिकरित्या खूप वेगाने वितळू लागतात. वय झालं म्हणजे काठी किंवा व्हीलचेअरचा आधार घ्यावाच लागणार आहे, हा सामाजिक गैरसमज आधी मनातून काढून टाका. निसर्गाचा नियम आहे की योग्य आहाराने आपण आपले पाय पुन्हा बळकट करू शकतो आणि याची सुरुवात होते सकाळच्या पहिल्या नाश्त्यापासून. 60 नंतर बहुतांश लोक सकाळी कंटाळा करून फक्त चहा, कॉफी पितात किंवा सोबतीला 2 बिस्किटे, ब्रेड खातात, नाहीतर थेट दुपारी जेवण करतात. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि ते स्वतःचे स्नायू इंधन म्हणून वापरायला सुरुवात करते. याचा पहिला फटका पायांच्या मोठ्या स्नायूंना बसतो आणि पाय कमजोर होतात. म्हणूनच सकाळी 8च्या आधी शरीराला योग्य ते पोषण देणे फारच गरजेचे आहे. पायांना प्रचंड शक्ती देणारे 7 शक्तिशाली पदार्थ. आता आपण पाहूया ते 7 नाश्त्याचे पर्याय, जे 60 नंतर आपल्या पायांमध्ये जबरदस्त ताकद निर्माण करतील आणि स्नायूंची झीज पूर्णपणे लॉक करतील. नंबर 1. मोड आलेली मटकी आणि मूग. स्नायूंच्या मजबूतीसाठी, पाय मजबूत करण्यासाठी पहिली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे मोड आलेली कडधान्य. यामध्ये नॅचरल प्लांट प्रोटीन आणि अॅमिनो ॲसिडचा खजिना असतो. मोड आल्यामुळे यातील पोषण मूल्ये तिप्पट वाढतात, जे वयोवृद्ध व्यक्तींच्या पायांचे सैल पडलेले स्नायू पुन्हा घट्ट आणि मजबूत करण्याचे काम करतात. नंबर 2. चिकन किंवा मटणाचे नळी सूप किंवा चिकन लिव्हर. गुडघ्यांच्या वंगणासाठी, थकवा आणि मुंग्या गायब करण्यासाठी. सकाळी चहा पिण्याऐवजी 1 कप चिकनचे कोमट सूप पिणे 60 नंतरच्या व्यक्तींसाठी अमृत मानले जाते. या सूपमध्ये नैसर्गिक कोलाजेन आणि कॅल्शियम असते. हे गुडघ्यांची झिजलेली गादी पुन्हा दुरुस्त करते आणि सांध्यांमधील कटकट आवाज थांबवून चालताना पायांना स्थिरता देते. याशिवाय 60 नंतर अनेकांना पायात रक्तप्रवाह व्यवस्थित न झाल्यामुळे मुंग्या येतात किंवा पाय सुन्न पडतात. चिकन लिव्हर म्हणजेच काळजात विटॅमिन B12 आणि लोह म्हणजेच आयर्न प्रचंड प्रमाणात असते. हे शरीरात नवीन लाल रक्तपेशी तयार करते, ज्यामुळे पायांच्या शेवटच्या बोटापर्यंत रक्त वेगाने धावते आणि थकवा सेकंदात दूर होतो. यासाठी आठवड्यातून एकदा किंवा 2दा सकाळी नाश्त्याला चिकन किंवा मटणाच्या काळजाचे 2 ते 3 तुकडे कमी तिखट मसाल्यात बनवून खावेत. नंबर 3. उकडलेली अंडी आणि काळे मीठ. बॉईल एग विथ ब्लॅक सॉल्ट. झटपट ऊर्जेचा स्रोत. जर रोज सकाळी नाश्ता बनवण्याचा कंटाळा येत असेल, तर हा सर्वात सोपा उपाय आहे. 2 अंडी उकडून घ्यायची, त्याचे काप करायचे आणि त्यावर थोडे काळे मीठ आणि जिरे पूड भुरभुरून नाश्त्याच्या वेळी खायची. हे खाल्ल्याने शरीराला 24 तास पुरेल इतकी ऊर्जा मिळते आणि पायांचा थकवा सेकंदात दूर होतो. मित्रांनो, पुढील माहितीकडे जाण्याआधी मला सांगा, तुम्हाला बसून उठताना पायाचा थरकाप होतो का? थोडे चालले तरी पाय रात्रभर ठणकतात का? पायात गोळे चढतात का? तुमचे उत्तर हो असेल तर कमेंटमध्ये हो किंवा येस असे नक्की लिहा. वळूया पुढील माहितीकडे.
नंबर 4, पनीर किंवा कॉटेज चीज. कॅल्शियम आणि प्रोटीनचा डोस. पनीरमध्ये केसिन नावाचे संथ गतीने पचणारे प्रोटीन असते, जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा पुरवते. वाढत्या वयात शरीराला आवश्यक असणारे फॉस्फरस आणि कॅल्शियम पनीरमधून सहज मिळते, ज्यामुळे पायांचे सांधे लवचिक राहतात. नंबर 5, हरभऱ्याचे सत्तू पावडर. झटपट ऊर्जेचा स्रोत. भाजलेल्या काळ्या हरभऱ्याचे सत्तू पीठ कोमट पाण्यात किंवा ताकात मिसळून पिणे 60 नंतरच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे पायांमधील अंतर्गत थकवा सेकंदात दूर करते आणि शरीराला दिवसभर ऊर्जावान ठेवते. नंबर 6, भोपळ्याच्या बिया. पंपकिन सीड्स. स्नायू आणि मेंदूच्या मजबूतीसाठी. अनेकदा वय वाढल्यामुळे मेंदू आणि पायांच्या नसांमधील संपर्क मंदावतो, ज्यामुळे चालताना पाऊल चुकीचे पडते किंवा तोल जातो. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जगात सर्वात जास्त असते. हे मज्जासंस्था मजबूत करते, ज्यामुळे पाय जमिनीवर घट्ट रोवले जातात. सकाळी नाश्त्यानंतर किंवा नाश्त्यासोबत 1 चमचा हलके भाजलेले कद्दूचे दाणे चघळत खाण्याची सवय ठेवा. नंबर 7, खसखस आणि मखाण्याची खीर. हाडांमधील ग्रीस वाढवण्यासाठी. वाढत्या वयात अनेक ज्येष्ठ मंडळीच्या गुडघ्यांचे वंगण म्हणजेच गादी किंवा ग्रीस कमी होते, ज्यामुळे चालताना हाडे घासली जातात आणि पाय कमजोर होतात. यामध्ये असणारे ॲसिड सांध्यांचे वंगण पुन्हा जिवंत करतात. यामुळे पायांची कटकट थांबते आणि कंबर व सांध्यांना बळकटी मिळते. रात्री 1 चमचा खसखस पाण्यात भिजत घाला. सकाळी मुठभर मखाणे थोडे भाजून घ्या आणि भिजवलेली खसखस व मखाणे दुधात उकळून त्याची उबदार खीर नाश्त्याला खा. खास महत्त्वाची टीप. उकडलेला दुधी भोपळा आणि जिरे पावडर. आता वळूया आपल्या त्या मुख्य उपायाकडे, ज्याबद्दल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो. तो जादूचा पदार्थ म्हणजे उकडलेला दुधी भोपळा. बॉइल्ड बॉटल गार्ड. हा उपाय करण्याची अचूक पद्धत. सकाळी उठल्यानंतर पहिल्या काही मिनिटात कोमट पाण्यात अगदी पाव चमचा भाजलेली जिरे पावडर आणि चिमूटभर हिंग टाकून ते पाणी पिऊन घ्यावे. त्यानंतर हलका वाफवलेला किंवा उकडलेला दुधी भोपळा घेऊन त्यावर थोडे जिरेपूड भुरभुरून नाश्त्याला खावा. दुधी भोपळा आणि जिऱ्याचे हे मिश्रण सकाळी रिकामे पोटी घेतल्यास शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहते, पायांची सूज उतरते आणि मज्जासंस्थेला थेट ताकद मिळून चालताना पायांना येणारी स्थिरता कमालीची वाढते. जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय आठवड्यातून किमान एकदा तरी नक्की करून पहाच. सकाळी उठल्यावर पाळायच्या 6 मोलाच्या सवयी. केवळ चांगला आहार घेऊन भागणार नाही, तर सोबत सकाळी या 6 नवीन नियमाचे पालन केले पाहिजे. नंबर 1, अंथरुणावरच पायांचे गोटे फिरवणे. सकाळी डोळे उघडल्या झटकन उठण्यापूर्वी अंथरुणावर पाठीवर सरळ झोपून पायाचे पंजे आणि गोटे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 5-5 वेळा फिरवा. यामुळे पायांमधील थांबलेला रक्तप्रवाह एकदम गतिमान होतो. नंबर 2, उभे राहण्यापूर्वी पायांना थपकी देणे. सकाळी बेडवरून पाय खाली सोडल्यावर लगेच उभे राहू नका. आधी आपल्या दोन्ही तळहातांनी मांड्यांना आणि पिंजऱ्यांना हलकी थपकी द्या. यामुळे रात्रभर शांत असलेल्या नसांना अचानक उभे राहिल्यावर झटका बसत नाही आणि रक्ताभिसरण जागे होऊन पाय जमिनीवर घट्ट रोवले जातात. नंबर 3, भिंतीला टेकून उभे राहणे. सकाळी उठल्यावर 5 मिनिटे पाठीचा कणा आणि खांदे भिंतीला पूर्णपणे टेकून ताठ उभे राहण्याचा सराव करा. या सवयीमुळे 60 नंतर कंबर वाकण्याची समस्या टळते आणि चालताना शरीराचा तोल व्यवस्थित राहतो. नंबर 4, सकाळी मागे चालण्याचा सराव. उलटे चालणे. आपण नेहमी पुढे चालतो, पण सकाळी उठल्यावर भिंतींचा किंवा कट्ट्याचा आधार घेऊन अत्यंत सावकाशपणे फक्त 10 ते 15 पावले मागे चालण्याचा, उलट चालण्याचा सराव करा. यामुळे पायांच्या मागचे आणि गुडघ्यांखालचे जे स्नायू वर्षानुवर्षे वापरले जात नाहीत, ते अचानक मागे होतात आणि गुडघेदुखीवर हा एक जादुई उपाय ठरतो. नंबर 5, पायाच्या तळव्यांना तेलाने चोळणे. सकाळी अंघोळीपूर्वी किंवा उठल्यावर 5 मिनिटे पायाच्या तळव्यांना मोहरीच्या किंवा तेलाच्या तेलाने हलका मसाज करा. यामुळे पायांच्या नसा सक्रिय होतात आणि पायात येणाऱ्या मुंग्या गायब होतात. नंबर 6, तांब्याच्या भांड्यातील पाणी.
सकाळी उठल्यावर चहा कॉफी घेण्यापूर्वी रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कोमट करून पिण्याची सवय ठेवा. हे पाणी सांध्यांमधील वात आणि वेदना नष्ट करण्यास मदत करते. काही इतर छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी, बोनस टिप्स. नंबर 1, ताटातील अन्नाचा क्रम बदलणे. जेवायला बसल्यावर आधी भात किंवा चपाती खाण्याऐवजी ताटात असणारी भाजी किंवा कोशिंबीर आधी खाळवून संपवा. यामुळे शरीराला आवश्यक विटामिन्स आधी मिळतात आणि स्नायू मजबूत राहतात. नंबर 2, नाभीमध्ये म्हणजेच बेंबीत एरंडेल तेल सोडणे. हा सांधेदुखीवरील एक अत्यंत दुर्मिळ आयुर्वेदिक उपाय आहे. रात्री झोपताना बेंबीत 2 थेंब शुद्ध एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल सोडून हलका मसाज करा. बेंबीचा थेट संबंध शरीराच्या 72,000 नसांशी असतो. यामुळे पायांचे सांधे आतून वंगण मिळवल्यासारखे लवचिक होतात आणि चालताना हाडांचा येणारा कटकट आवाज थांबतो. नंबर 3, पाणी नेहमी बसूनच पिणे. उभ्याने किंवा चालता चालता पाणी पिणे ही पायांसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. आयुर्वेदानुसार उभ्याने पाणी प्यायल्यास ते थेट खाली जाते आणि गुडघ्यांमध्ये अतिरिक्त द्रव्य जमा होते, ज्यामुळे सांधेदुखी आणि वात वाढतो. पाणी नेहमी खाली किंवा खुर्चीवर शांत बसूनच घोटघोट प्या. नंबर 4, हात न हलवता खुर्चीवरून उठण्याचा सराव. दिवसभरात जेव्हाही तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसाल तेव्हा उठताना हातांचा आधार न घेता फक्त पायांच्या ताकदीवर उठण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला हे जड जाईल, पण हा पायांसाठी जगातील सर्वात उत्तम नैसर्गिक व्यायाम आहे, जो तुमचे स्नायू कधीच म्हातारे होऊ देणार नाही. नंबर 5, उभे राहताना गुडघे एकदम लॉक न करणे. स्वयंपाक करताना किंवा कोणाशी बोलताना उभे राहताना अनेक जण आपले गुडघे एकदम ताठ आणि कडक करून उभे राहतात. यामुळे शरीराचे संपूर्ण वजन स्नायूवर न पडता थेट गुडघ्याच्या नाजूक हाडांवर पडते. उभे राहताना गुडघ्यांमध्ये अगदी किंचित बाक ठेवा, जेणेकरून गुडघ्यांची गादी सुरक्षित राहील. तर मंडळी, उद्यापासूनच आपल्या आरोग्याचे रक्षण करण्याची ही सुवर्ण संधी तुमच्या हातामध्ये आहे. यासाठी कुठल्याही मोठ्या रुग्णालयात जाण्याची गरज नाही, महागडी साधने आणण्याची गरज नाही की जिम लावण्याची गरज नाही. हा फक्त एक छोटासा संकल्प आहे जो तुम्हाला घ्यायचा आहे. दिवस हेतुपूर्वक चांगल्या आहाराने सुरू करायचा की वयानुसार शरीर जसे ढासळते तसे सोडून द्यायचे, हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आता मला तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हवं आहे. उद्या सकाळी स्वतःचे पाय बळकट आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही यातील कोणती पहिली गोष्ट नाश्त्यात निवडणार आहात? तुमचा एक छोटासा अनुभव दुसऱ्या एखाद्या वयाने वृद्ध पण मनाने तरुण असणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरेल. म्हणूनच तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जर ही माहिती तुम्हाला मोलाची आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, कारण जोपर्यंत तुम्ही ताकदीने स्वतःच्या पायावर चालताय तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी जीवन जगताय.